बुलढाणा जिल्ह्यातील एका 32 वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे। या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर आज या बाळावर अमरावतीच्या 5 डॉक्टर आणि 12 जणांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली। या बाळाच्या पोटातून 2 अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले। अशा प्रकारची ही जगभरातील केवळ 34वी घटना असू शकते अशी शक्यता डॉक्टर उषा गजबिये यांनी यावेळी व्यक्त केली। ही जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सीनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते। तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं। त्याचं ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं। असं आहे की ते जेव्हा बाळ डेव्हलप होतं सुरुवातीला, तर जसं आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये न इम्प्लांट होता जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं। सध्या आउट ऑफ ॲनेस्थेशिया आहे, बेबी वेल सेटल्ड आहे आणि थोड्या वेळाने आपण त्याला ॲनेस्थेशिया थिएटरमधून NICUमध्ये शिफ्ट करू। तर मेल बच्चूमध्ये झालेले आहे आणि मेल बच्चूमध्ये 2 मेल बच्चू निघालेले आहे। तर मला तरी असं वाटते की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी, कारण यांनी 2 पीडियाट्रिक सर्जन आहे, यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे, तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत 2 असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या आहे। तर मला असं वाटते भारतातली पण हे पहिली केस असू शकते आणि महाराष्ट्र शासनाचा दवाखाना आहे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जे फक्त नाशिक आणि अमरावती इथं आहे। हे महाराष्ट्र शासनाचं एक चांगलं असं हॉस्पिटल आहे की इथं चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार पडत असतात आणि 5 जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती। तर याचं कसं आपलं इतकी पब्लिसिटी झालेली आहे, माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे, आपण असं जनजागरण नाही करत, पण माउथ टू माउथ पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं, पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली। त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमंथन करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले, डॉक्टर उषा गजबिये मॅडम आणि डॉक्टर सर्जन नवीन चौधरी सर, हे इतके नावाजलेले सर्जन आपल्या इथं लाभलेले आहे आणि सरचं जेव्हापासून या दोघांचं जवळपासून 2007 पासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे तेव्हापासून यांची अविरत सेवा इथं चालवली आहे आणि इतके डिफिकल्टी चॅलेंजिंग केसेस हे करत इथं आलेले आहे आणि हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात ती चॅलेंजिंग केस होती आणि ते इतके चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार झालेली आहे की याचं आम्हाला सगळ्याला आणि चमूला सगळ्या आम्ही त्यांचं अनुमोदन करतो, अभिनंदन करतो